बघू शकता मस्त रेडी झालेलं आहे, रेडी होत आहे आता। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल। आणि मी सविता, तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे। तर बघा आणणार आहे आम्ही मस्त इडली सांबार, आणि विवूला पण खूप आवडते है ना विवू? विवू तुला आवडते ना इडली सांबार? तर बघा आता खायचंय तर ठीक आहे, आता बनवते ना मी। मस्त डाळ टाकली आता सांबार बनवायला, नंतर आता इडली पण ठेवते। हा चला आता मस्त इडली सांबारचं मी रात्रीच बॅटर तयार करून ठेवलं होतं, तर आता सकाळी सकाळी म्हटलं मग पटकन बनवूया इडली सांबार। तर चला मी दाखवते। इकडे तुरीची जी डाळ आहे ती मी शिजवायला ठेवलेली आहे, म्हणजे सांबार बनवण्यासाठी। इकडे आहे बघा माझं बॅटर रेडी आहे। तर हे जे बॅटर आहे मी रात्री करून ठेवलं होतं। काल दिवसभर मी तांदूळ भिजत घातले होते, 2 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी छोटी 1 वाटी उडदाची डाळ, हे सगळं भिजत घालून दिवसभर काल भिजत ठेवलं होतं। परत रात्री त्याला बॅटर तयार केलं, म्हणजे मिक्सरमधून दळून काढलं, रात्रभर ठेवले। तर बघू शकता छान फुगलेलं आहे। तर बघू शकता मस्त आपलं बॅटर जे आहे ते छान झालेलं आहे, फुललेलं आहे, भारी झालेलं आहे। चला मी बघा अर्धा चम्मच मी फक्त मीठ टाकणार आहे याच्यामध्ये, दुसरं आपल्याला काही पण टाकायची गरज नाही पडणार। हे बघा आता तुरीची डाळ टाकली होती सांबारसाठी, तर शिजत आहे। आणि इकडे ठेवलं आहे पाणी, आणि याच्यामध्ये बघा मी लिंबू टाकलं आहे पाण्यामध्ये, म्हणजे काय होईल हे जे आपलं तळ आहेत ना कुकर, आपलं जे भांड्याचं जे तळ आहे ते काळं नाही होणार, त्यामुळे थोडंसं लिंबू टाका म्हणजे काळं होणार नाही। तर हे बघा आता इथं मी बॅटर टाकते। इडलीचे माझे हे भांडे आहेत, आणि थोडंसं ऑइल लावून घेते आणि मग बॅटर टाकते। विवूला ते बॅटर जे आहे ते टाकायचं आहे। इथं टाक, पटकन टाक, आणि मला पण टाकू दे, लवकर बनवायचं आपली इडली। ते असं मध्ये मध्ये काम करायचं असते मुलांना, है ना? आमचं विवूला तर खूप आवडते काम करायला। पडू दे, हा बस एकच टाका। ते एक पात्र तू टाक, बाकीचे मी 3 टाकते बरोबर। आणि इकडे बघा विवू तुला इडली खूप आवडते, सांडवू नको हा। तर हे बघा डाळ शिजलेली आहे, तर मी कुकर करते गॅस बंद। थोडं ओव्हरलोड झाले, तर चला मी लावून घेते सगळ्यात अगोदर छोटी। बोला हा, अगोदर हे लावून घ्यायचे, नंतर मग दुसरे लावायचे। तर हे बघा मस्त चार भांड्यांचं आहे बघा माझं पात्र, हे इडली पात्र। तर मस्त सेट झालेलं आहे, आणि आता मी लावून घेणार आहे कुकरची झाकण। गॅस मी लावलेली आहे, बाकी बॅटर आहे एक्स्ट्राचं, तर ते पण मी हे झाल्यानंतर लावून घेणार आहे। आणि डाळ पण शिजलेली आहे कुकर। आता याला सांबाराची तयारी बनवते, सांबार करून घेते पटकन। बघा हे इडल्या तयार आहेत। आता मी सांबाराची सगळी तयारी करून ठेवलेली आहे, आता मस्त मी सांबार बनवते, आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते। अदर वेळेस मी काय करते, जे व्हेजिटेबल आहेत ना ते तुरीच्या डाळीसोबतच शिजून घेत असते, आणि नंतर मग फोडणी घालते सांबारला। तर यावेळेस मी काय केलं, हे सगळे व्हेजिटेबल म्हणजे थोडंफार याच्यामध्ये बटाटा आहे, गाजर आहे, आणि वांग आहे, तर हे मी आताच कट केलेलं आहे। तर मी आता फोडणी घालणार आहे, आणि नंतर 5-10 मिनिटं त्याला व्यवस्थित शिजवून नंतर मग त्या तुरीची डाळ टाकणार आहे, म्हणजे असं सांबार बनवणार आहे। हे व्हेजिटेबल आहेत, वांग आहे, बटाटा आहे, आणि गाजर आहे। मस्त एक थोडं कट करून घेतले। इकडे आहेत तडक्यासाठी मस्त आपली काश्मीरी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आहे, कांदा आहे, बारीक नाही चिरलेला, थोडंसं असं लांब चिरलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। टोमॅटो पण असं लांब चिरून घेतला आहे, छान वाटते सांबारमध्ये। आणि इथं आहे इमलीची म्हणजेच आपल्या चिंचेचं कोड आहे, हा चिंच मी भिजत घातली होती, आणि नंतर मग त्याचा कोड काढून घेतला चिंचेचा। आणि हा आहे गुळाची वडी घेतलेली आहे, तर चवीनुसार मी टाकणार आहे एवढं। आता इकडे तेल तापत ठेवलेलं आहे मस्त, तर फोडणी घालणार आहे बघा। आता सगळ्यात अगोदर टाकणार आहे मोहरी, आणि इकडे आहे तुरीची डाळ शिजवून ठेवलेली आहे मस्त। तर चला आता तेल थोडं तापत आहे, म्हणजे भाजून मी साईडला काढून ठेवणार आहे। ते अशा साईडला काढून ठेवल्या की त्या कडक राहतात, म्हणजे नंतर मग घ्यायच्या। तर हे बघा
थोडीशी मोहरी टाकलेली आहे मस्त, आणि कढीपत्ता पण टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यावर थोडंसं लांबच थांबा, कारण तेल उडतं. नंतर टाकणार आहे मी मस्त कांदा. तेल एकदम तापलेलं आहे. कांदा टाकलेला आहे, मस्त फिरून घेऊया 2 मिनिटं. बघा, टोमॅटो थोडंसं फिरून घेते आणि याच्यावर टाकते मी थोडंसं मीठ. म्हणजे काय होईल, आपला टोमॅटो कांदा लवकर शिजून येईल. तर बघू शकता, थोडा बारीक चम्मच आहे, तर 2 चम्मच टाकलेले आहेत मी. म्हणजे आपला जो टोमॅटो आहे ना, व्यवस्थित शिजून येणार. तो 2 मिनटं मग त्याला शिजून घ्यायचं आहे. ते हळद टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही कमीच टाका. आणि नंतर टाकणार आहे लाल मिरची पावडर. तुम्ही तिखट जेवढं खात असाल त्यानुसार लाल मिरची पावडर टाका. मी 2 चम्मच टाकलेली आहे. आणि थोडं फिरून घेऊया मस्त, आणि झटपट होऊन जाईल आपली. आता आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित मॅच झालेला आहे. आता मी जे व्हेजिटेबल आहेत ना, जे कापून ठेवलेले आहेत ते ॲड करणार आहे. याच्यामध्ये 1 बटाटा आहे, वांग आहे आणि गाजर आहे. तुमच्याकडे शेवगा वगैरे जे काही असेल ते तुम्ही, भोपळा वगैरे असेल ते पण टाकू शकता. तर टाकलेलं आहे. आता फक्त मी याला 2-3 मिनटं झाकण ठेवून थोडंसं शिजवून देते, म्हणजे वाफ काढते एकदम. मी आता याच्यामध्ये मी झाकण लीड ठेवली आहे, आणि फक्त आपल्याला 5 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. नंतर मग तुरीची डाळ टाकायची आहे. आता 5-6 मिनटं झालेले आहेत. मस्त जे आपले भाज्या आहेत ना, ते शिजलेले आहेत बऱ्यापैकी. हे तुरीची जी डाळ आहे, ठेव, जी तुरीची डाळ आहे ना, ते टाकायची. मी शिजून घेतली होती. वाव, मस्त तुरीची डाळ टाकली. आता याला मस्त आपण शिरून घेऊया छान. तर हे बघा, याच्यामध्ये मी घट्ट आहे त्यामुळे थोडं पाणी टाकणार आहे, 1 ग्लास तरी, कारण की आम्हाला पातळच छान आवडते सांबर. बघू शकता, 1 वाटी आहे, आपण अर्धी वाटी टाकणार आहे आपल्या चवीनुसार. नंतर मग मी बघणार आहे. चिंचेचा गोळ टाकलेला आहे, आणि हा एवढा जो गूळ आहे तो मी टाकणार आहे. आणि ते बघा, एवढा मी गूळ टाकला आहे याच्यामध्ये. तर मला लागलंच कमी तर कमी जास्त मी टाकणार आहे. चिंचेचा कूड जो आहे तो एवढा मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे. सांबर मसाला तर 1 पॅकेट मी टाकणार आहे मस्त, आणि मस्त आता फिरून घ्यायचं आहे सांबार. मस्त उकळी येत आहे आपल्या सांबारला. मस्त कोथिंबीर टाकली. व्ह्यूला देते मी. इडल्या घेतल्यात मस्त, आणि एकदम सॉफ्ट झालेल्या इडल्या बघू शकता तुम्ही, 1च नंबर. तर बघू शकता एकदम मस्त जाळी जाळी आलेल्या इडल्यांना. आता इथे त्याला वाटीमध्ये सांबार देते, आणि हे जे मिरच्या तळून ठेवल्या होत्या हे टाकून देते मस्त, आणि व्ह्यूला देते सांबार. अजून म्हण नको, आधीच बस. आणि हे बघा मस्त सांबार मस्त दिलेलं आहे मी, इडली सांबार. किट्टूला पण खा. आता व्ह्यू टेस्ट करून दाखवणार आहे. कसं झालंय? छान झालं. आवडलं का तुला सांबार? दादाला विचार, कसं झालं किट्टू? छान झालं. सांबारची टेस्ट कशी झाली? चांगली झाली ना, आंबट गोड. तर ठीक आहे, आता मस्त व्ह्यू. दोघं पण इडली एन्जॉय करत आहेत. आता मी पण घेते खायला, कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, कारण की इडलीचीच वाट बघणं चालू आहे ना. तुम्ही पण या इडली खायला. मला 1 बाईट दे, मग बघू कसं झालं. व्ह्यू मला 1 बाईट देणार आहे व्ह्यूच्या डिशमध्ये, है ना. छान झाले, मस्त आंबट गोड, है ना. मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं, तिखट वगैरे, आंबट गोड सगळं. तर खा ना व्ह्यू. तर मी एकदम असं पोटभर, मुलं पण जेवली, मी पण जेवले, आणि आता माझी भरपूर अशी भांडी पडले होते
तर मग थोडे भांडे घासून घेतलेले आहेत, थोडेसे घासायचे आहेत बाकी आहेत. तर झाले. मी इडली सांबार नव्हतं बनवलं, तर आता बनवलं. आज तर मस्त फ्री जेवण केलं सगळ्यांनी. आणि आता दुपारची वेळ आहे बघा, 3-4 वाजत आलेले आहे. आणि बघा 4 वाजता किती आभाळ आलेलं आहे भयंकर. 8-10 दिवस झाले कंटिन्यू पुण्यामध्ये पाऊस चालू आहे. तर आता पण थोडा थोडा पाऊस येतच आहे. बाकी माझे सगळे कामं झालेले आहेत, फक्त भांडीच राहिली घासायची. तर बघू शकता आभाळ आलेलं, पाऊस पण चालू आहे. तर हे बघा पाऊस येतो आहे, येतच आहे पाऊस बारीक 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 बारीक. आणि आभाळ पण भरपूर आहे. मस्त थंड थंड वातावरण आहे. चला आता मी बनवते एक कप चहा मस्त. चला मस्त आता एक कप चहा बनवते. मस्त चहा एन्जॉय करूया. तुम्ही पण या सगळे चहा प्यायला. येतच येतो मस्त. आणि हे थोडासा आल्याचा तर मस्त आता चहा होत आहे आपला. तर ठीक आहे फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक ज़रूर करा, कारण तुमच्या एका लाईकने मला खूप सारं मोटिवेशन मिळतं, व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.